आम्हाला ज्यावेळेस समजलं ह्या गोष्टी किंवा भूकंप झाला आणि आपली सगळी गावं, उमरगा तालुक्यातली सगळी गावं मॅक्सिमम गावं उद्ध्वस्त झालेली आहेत. हजारो लोकं मेलेले आहेत. आम्ही धावूनच गेलो त्यावेळेस. म्हणजे सर्वप्रथम जे जखमी आहेत, हं. त्या जखमींना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खूप मोठं काम होतं. बरं. आणि तिथून मिळेल त्या गाडीनं आम्ही दवाखान्यापर्यंत पोहोचवलं आणि उमरग्यासारख्या ठिकाणी सर्व डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स असतील, सरकारी डॉक्टर्स असतील, सगळे एकत्र येऊन त्या लोकांना ट्रीटमेंट देण्याचं काम केलं. ते उल्लेखनीय काम डॉक्टरांकडून झालं. पुढं चालून बोलत असताना म्हणजे ते डेड बॉडीला अक्षरशः पद्मश्री पाटलांनी सांगितलं, "अरे," म्हणलं, "हे प्रेतं झाकायला तरी काही म्हणजे दुकानं उघडावं लागले, सगळं बंद करून, मग काही कपडा झाकण्यासाठी." म्हणजे कफन त्यांच्यापासून म्हणजे जे जिवंत आहेत, म्हणजे वारलेले वारले. परंतु त्या घरची व्यक्ती रडून त्यांना तिथं खायला पाणी नाही, खायला काही नाही. अशा गावच्या गाव असा ढिगारा झालेला होता. बापरे! म्हणजे कसं आमच्याकडल्या भागामध्ये तसं आम्ही बिलो पॉवर्टी लाईन हं. म्हणजे कमी उत्पन्न गटातील लोकं असल्यामुळं मातीची दगडाची घरं. बरोबर. जुन्या काळामध्ये सगळी तीच होती. आणि ती टोटल पडली. म्हणजे एक मोठा ढिगारा एका एका गावचा झाला. हं. आणि त्या घरची लोकं म्हणजे आपले सगळंच उद्ध्वस्त झाले. आणि तोंडाला कोरड पडून ओरडत होती. म्हणजे सगळे भीषणाव परिस्थिती. त्या लोकांना पाणी देणं, त्या लोकांना काहीतरी खायला देणं आणि जे जिवंत आहेत त्यांना तरी वाचवणं. ते टाहो पडून रडत असताना ते मृत्युमुखी पडणे ही आमच्या पुढे काळाची गरज होती. बरोबर. म्हणजे आम्ही टँकर पाठवण्याचं काम केलं. मला आठवतंय की बाबा केळीची गाडी आता काय खायला घालायचं? म्हणजे आमच्यापासून आळंद आहे, इकडं बसव कल्याण आहे, गुलबर्ग आहे, सगळीकडून आम्ही ट्रकच्या ट्रक केळी मागवली. हं. त्या लोकांना तिथपर्यंत पोहोचवलं. मग त्यांच्या अंत्यविधीपासून सगळे प्रयत्न आमच्याकडून झाले.